कार्यक्रमाचा शेवट कोणी करायचा हे सुद्धा त्यांनीच ठरवलं. त्यांनी अर्ध तिकीट दिलं, आम्ही नव्हतं मागितलं. आमच्या डोक्यावरचं हे पाण्याचे भांडे उतरव आता. 1500 रुपयाने कोणतीच बहीण लाडकी होणार नाही. उनके माइंड में पॉइजनिंग सुरू होत आहे. म्हणजे त्याला असं वाटतं की मी उपकार करतोय. जिला झोपडपट्टीच माहित नाही ती एसीत बसणारी महिला काय झोपडपट्टीचे आहे कायदे लिहिणार आहे. हा माझा लव जिहाद आहे का? हमें हमारा अधिकार चाहिए, हम किसके साथ बैठ सके, हम किसके साथ शादी कर सके, हमारा हक है. मैं ये नहीं चाहूँगी कि मेरे ही धर्म के आधार पर सारी दूसरी संस्कृति भी बने. धुळ्याचे राजकारणी लोक फक्त त्यांचंच भलं करताय. फक्त जॅकेट गुलाबी झालं किंवा बहीण लाडकी झाली म्हणून महिलांचे प्रश्न सुटणार आहेत का? हा सुद्धा- बचत गटाचा उपयोग राजकीय लोकांनी काय केला? झेंडा धरा, सकाळी हा झेंडा धरा 300 रुपये रोज, दुपारी दुसरा झेंडा धरा 300 रुपये रोज. अरे नगरसेविका तू होते आणि कामं तुझा नवरा करतो, काय अर्थ आहे? माझा आज काहीच रोल नव्हता. इतकं बोलता येणार आहे सगळ्यांना. राजकीय वलयाचं सर्व यंत्रणेचं फेल्युअर आहे. पण विकास फक्त हा ठेकेदाराचा झालेला दिसतो. मला दाखवा ना तुमचा कोणता लाडके बहीण योजनेचे पैसे इतक्या लवकर त्यांच्या अकाउंटला कसे आले? आम्ही काय तुमच्या बहिणी नाहीत का? चांगल्या चांगल्या घरातल्या महिलांना सुद्धा हे पैसे आले. म्हणजे हे केवळ- नियोजन कुठे आणि कसं करायचं हे ती नाही ठरवत. विकासाचा पंचनामा या सदरामध्ये आम्हाला वाटलं नव्हतं, पण इतका भरघोस प्रतिसाद आता मिळतो आहे. सगळ्या वर्गांमधून याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक फार महत्त्वाची गोष्ट जी मागे सुटत होती, जी अतिशय महत्त्वाची होती. आपल्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुवा जर कुठल्या गोष्टींचा असतो, म्हणजे आपण कामं करतो, पुरुष मंडळी 5 तास 8 तास 10 तास काम करतो आणि खूप काम करण्याचा आविर्भाव हा आपण कायमस्वरूपी आपल्या अभिनिवेशामध्ये कायमस्वरूपी ठेवलेला असतो. पण एक अशी व्यक्ती पण असते घरामध्ये, आपली आई असू शकते, आपली बहीण असू शकते, आपली मुलगी असू शकते, आपली अक्षरशः धर्मपत्नी असू शकते. ह्या सगळ्या कुठल्याही प्रकारची तक्रार न करता, कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश न दाखवता त्यांची कामं 24 तास करत असतात. अगदी पहाटे उठल्यापासून तर रात्री आपण झोपल्यानंतरसुद्धा कित्येक तास त्या कामं करत असतात. गृहिणी असतात, वर्किंग असतात आणि बाहेर आणि घरामध्ये सतत लढत असतात. यांच्याबद्दल खरं म्हणजे जाणून घेतलं पाहिजे उमेदवारांकडून यांच्या काय अपेक्षा असू शकतात, या शहरापैकी या शहरामध्ये नेमकं काय झालं पाहिजे, इथल्या काय समस्या आहेत, यांच्या चष्म्यातून जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याबरोबर आज नामांकित असलेल्या, सुबुद्ध असलेल्या आणि त्या क्षेत्रांमध्ये अतिशय धडाडीनं काम करणाऱ्या सगळ्या महिला आज आपल्यासोबत आहेत. आणि ज्या आहेत त्यांचं बोलणं ज्यावेळेला तुम्ही ऐकाल त्यावेळेला तुम्हालाही लक्षात येईल की ह्या त्यांच्या क्षेत्रामध्ये किती निपुण आहेत. मला वाटतं पहिला प्रश्न मी तुमच्यापासून सुरू करतो. मला हे जाणून घ्यायचं आहे की या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या शहराकडे तुम्ही कसं बघता आणि इथली सामाजिक घुसळण नेमकी कोणत्या दिशेला चाललेली आहे याच्याबद्दल तुम्ही प्रकाशझोत टाकावा. मी धुळ्याची सून आहे आणि सुनेच्या काही मर्यादा असतात. पण इथं मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि जेव्हा मी लग्न होऊन आले तेव्हाचं धुळं आणि आजचं धुळं काहीच फरक नाही आहे. फक्त लोक वाढले, लोकसंख्या वाढली, पण इथल्या ज्या सुविधा आहे, महिलांसाठी सुविधा आहे, त्यांचं कुठंच मला दिसत नाही आहे. आणि आज आपण म्हणतो की महिला कितपर्यंत पुढं जाऊ शकतात, शिकल्या सवरल्या तरी त्यांच्या स्वतःच्या इच्छा किंवा त्यांचे विचार कोणीच ऐकून घ्यायला आज प्रत्येक उमेदवार उभा राहिला आहे. त्यांच्या मॅनिफेस्टोला एकही महिलांबद्दल काय कामं करणारे आम्ही ते लिहिलेलं नाही आहे आणि त्यांनी सांगितले नाही आहे. म्हणजे सार्वजनिकरित्यासुद्धा त्यांनी सांगितलं नाही आहे. फक्त धर्म घेऊन बसलेत. तर त्यांना मला एक सांगायचं आहे, आज प्रत्येकजण सांगतो गुजरातमध्ये हे गेलं, गुजरातमध्ये ते गेलं. तुम्ही महाराष्ट्रात काय आणलं? गुजरातमध्ये जाण्याचं कारण काय? तुमची कमकुवतता, तुमचं अकार्यक्षमता. तर तुम्ही गुजरातमध्ये त्या फॅक्टऱ्या, ते कामं का जाऊ दिले? मग धुळ्याचे लोक किती सुरतला आहे, बडोद्याला आहे, मग ते का जातात? तिथं मुली सुखी का होतात आणि धुळ्यात का बरं दुःखी होतात? महिलांना काम नाही आहे. खरं म्हटलं तर काम पाहिजे. दोघं चाक, नवरा बायको दोघं जर कमवते असले ना, त्या बाईला कधीच संसारात कमी पडत नाही. धुळ्यात ज्या ज्या फॅक्टऱ्या होत्या, मला जेव्हा दिलं तेव्हा माझे सासरे
धुळ्याचे ऑइल मिलचे किंग होते. ऑइल घ्यायचे, इथून मद्रासला तेल जायचे. एकही ऑइल फॅक्टरी धुळ्यात नाही राहिली आता. सगळ्या ऑइल फॅक्टऱ्या बंद झाला. माफेडसारखं. पण किती लोक काम नाही आहे. माझ्या घराशेजारी दूध डेअरी आहे, दूध डेअरी बंद पडली आहे. धुळ्याचं सगळं दूध जळगावला इकडं तिकडं जात आहे. मग माझं धुळं का बरं दुधापासून वंचित आहे? का बरं? हे जे सामाजिक कार्यकर्त्यांनीच फक्त बोलावं का? राजकीय लोकांनी बोलू नये का? आणि वरून जर महाराष्ट्राचे जे वरिष्ठ लोक आहे ते फक्त बोलून जातात, आमच्या महिलांना पाणी देऊ, आम्ही हे देऊ ते देऊ. धुळं कुठं सुधारलेलं नाही आहे आणि धुळ्याचा विकास काही झालेला नाही आहे. सर, ही घुसमट आहे ना माझ्या आतून हे होते. मी खूप बोलू शकते पण वेळेचा अभाव आहे. आता तुम्हाला मंगलताईला विचार. मला हे खरंच आहे की प्रश्न आहेत, घुसमट आहे. आणि म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला हे सांगायला, नमूद करायला आवडेल की अक्षरशः 5व्या मिनिटाला या सगळ्या, खरं म्हणजे असं एक चर्चा केली जाते की तुम्हाला आवरण्यासाठी, सावरण्यासाठी, विचार करण्यासाठी, हो म्हणण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो. 5व्या मिनिटाला या सगळ्या ताबडतोब जमलेल्या आहेत. केवढी क्रांतिकारक गोष्ट आहे ही. सगळ्यांना बोलायचं आहे आणि ते बोलायचं आहे म्हणून इतक्या तळमळीने आपले आपले सगळे कामं बाजूला ठेवून आलेले आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे वंदनाताई की आपण म्हणतो की ज्या पद्धतीने हे सगळं काही घडतं आहे, व्यवसायांमध्ये सुद्धा स्त्रिया अग्रगण्य आहेत. तुम्ही त्या चष्म्यातून कसं धुळ्याकडे बघतात? नक्कीच सर. विकासाचा पंचनामा या कार्यक्रमात आपण आम्हाला बोलवलं आहे. पण खरं तर यामध्ये असं आहे ना, उद्योगामध्ये अनेक स्त्रिया पण आहेत, पुरुषही आहेत. पण विकास फक्त हा ठेकेदाराचा झालेला दिसतो आहे. फक्त ठेकेदार मोठा झालेला आहे या ठिकाणी. महिला कितीही त्यांनी लघु उद्योग टाकले किंवा मोठा उद्योग टाकला तरीसुद्धा आर्थिक परिस्थिती तिची फार अगदी बोटावर मोजण्या इतके तिच्याकडे पैसे वगैरे असतात आणि तरी ती हिंमत करते. त्यातल्या त्यात म्हणजे आपलं हे जे धुळे आहे, MH18 आपण ज्याला म्हणतो, तिथे काय होत नाही. म्हणजे एखादी सिस्टीम बनण्याच्या अगोदर ती तुटणार कशी हे सगळं आधी बघितलं जातं. म्हणजे आम्ही जेव्हा महिलांचे प्रश्न आमच्याकडे ज्यावेळेला अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रश्न महिला घेऊन येतात. साधं उदाहरण म्हणजे मी तुम्हाला सांगते की आता ही जी लाडकी बहीण योजना आहे, किती लवकर ती अंमलात आली, किती लवकर तिला परवानगी मिळाली. म्हणजे कुठलाही क्रायटेरिया त्या गोष्टीला लावला नाही. आणि आमच्याकडे ज्या महिला येतात त्या 2-2 वर्षापासून त्यांनी संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, मग त्याला किती मोठा क्रायटेरिया लावलेला असतो की तुम्ही घराच्या बाहेर उभे राहा, घरातला फोटो काढा, बाहेर तुम्हाला किती मुलं आहेत त्यांना घेऊन तुम्ही फोटो काढा, उत्पन्नाचा दाखला असेल, मग तुम्ही खरोखर तिथेच राहतात का, मग राशन कार्ड, समजा राशन कार्ड तिचं खराब झालं असेल, नाही तिच्याकडनं ते मेंटेन झालं, मग ते तुम्हाला नवीन करावं लागेल, मग तुम्ही आमच्याकडे द्या. ह्या सगळ्या गोष्टींचा क्रायटेरिया त्यांना लावले गेला. मग लाडकी बहीण योजनेचे पैसे इतक्या लवकर त्यांच्या अकाउंटला कसे आले, हा जो क्रायटेरिया होता. मग तुम्ही क्रायटेरियामध्ये कोणत्या कोणत्या महिलांना घेतलं? चांगल्या घरातल्या महिलांनासुद्धा हे पैसे आले. म्हणजे हे केवळ निवडणुकीसाठी का? आणि ज्येष्ठ महिला आहेत, विधवा आहेत, परित्यक्ता आहेत, घटस्फोटित आहेत, यांच्यासाठी कोणता प्रकल्प राबवला गेला धुळ्यामध्ये? खूप साऱ्या अशा महिला आहेत की त्या आपलं काम करू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांना खरोखर संजय गांधीचा असेल किंवा ज्यांना जे निराधार आहेत त्यांना श्रावणबाळ योजनेचा लाभ असायला पाहिजे. तर मग त्यांना एवढा मोठा क्रायटेरिया का लावला जातो? मग यांचे सर्कल ऑफिसर असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, तुम्ही होम व्हिजिट करतात. मग लाडकी बहीण योजनेमध्ये यांनी किती होम व्हिजिट केल्या मला सांगा तुम्ही? आणि इतके प्रकल्प आजपर्यंत राबवले गेले. सर, यांना जर कधी विकास करायचा आहे आपल्या शहराचा, गावाचा असेल, शहराचा असेल, जिल्ह्याचा असेल किंवा देशाचा असेल, मग यांनी तळागाळातील किंवा जे काही स्पेशल घटक आहेत बोटावर मोजण्या इतके त्यांचं पुनर्वसन तुम्ही करा. तुम्ही तृतीयपंथीयांना घरकुल योजना करून द्या ना. तुम्ही म्हाडाचे घरं बांधतात, घरकुल योजना देतात, विकास सडक योजना, इंदिरा गांधी आवास योजना, ज्या काही सगळ्या झालेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये आत्ता जो मतदानाचा अधिकार तृतीयपंथीयांना दिला गेला आहे, मग त्यांना घरकुल योजना यांनी आजपर्यंत का नाही दिली? जर तुम्ही म्हणत असाल की शोषित पीडित लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो, हे सुद्धा पीडितच आहेत. कोणालाच या ठिकाणी आजपर्यंत असं वाटत नाही की सुरक्षिततेची भावना की मी सुरक्षित आहे. आणि म्हणून ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींकडेच लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच मतदानासाठी प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने, चांगल्या विचाराने गेलं पाहिजे.
हा खूप महत्त्वाचा मुद्दा मॅडम मांडत होत्या आणि मला तुम्हाला म्हणून त्या अनुषंगानेच विचारायचं आहे की अपब्रिंगिंग ज्याला आपण म्हणतो, संस्कार जो समाजामध्ये तयार होत असतो तो शालेय जीवनातून तयार होतो आणि तिथून खऱ्या अर्थानं सुसंस्कृत नागरिक हा घडत जातो आणि त्याच्या चष्म्यातून खरं म्हणजे समाज हा अवतीभोवतीचा पण गुंतागुंतीचा आहे हा विषय. पण हे सगळं कुठे सुरू होतं तर शाळेच्या त्या इथे. आता तुम्ही तर शाळा चालवतात आणि या सगळ्या गोष्टींना तुम्ही फार जवळून बघतात. तुमचं काय मत? स्कूल क्या है जहाँ से हमारा समाज का बच्चे जो भी सीखते हैं वो हमारे सराउंडिंग से सीखते हैं, हमारे स्कूलों से सीखते हैं. स्कूलों में उनको कोई भी टाइप का जात पात नहीं होना चाहिए. बच्चों को एक हम सब एक हैं, हम हिंदुस्तानी हैं, उनको एक होके रहने का प्रकार ही स्कूलों में सिखाया जाता है. उनको भेदभाव नहीं सिखाया जाता है. अगर सराउंडिंग में ये सब चीज़ें आएगी तो बच्चे प्रगति नहीं करेंगे. वो वहीं से विषय शुरू हो जाता है, उनके माइंड में पॉइजनिंग शुरू होता है और विष जब बढ़ता है तो वो खूब भयंकर रूप लेता है. हम सब एक इंसान हैं और इंसान को काम करना है. और स्कूलों में ये सब बताने से बच्चों को डिफ्रेंशिएट क्यों करते हैं, भेदभाव क्यों करते हैं, फिर वो वहाँ से ही शुरू होता है. हाँ ये वो है, ये वो है, ये वो है, मुझे उसके संग ऐसा बिहेव करना है, ये उसकी स्कूल है, ये उसकी स्कूल है. क्यों? हम सब हिंदुस्तानी. स्कूल एक हिंदुस्तान का बच्चा डेवलप करता है, एक सच्चा हिंदुस्तानी बनाता है. दैट्स ऑल. और यही होना चाहिए. धन्यवाद. खरं आहे, जातीपातीची एक विषमतेची दरी आपण बघतो, पण एक आर्थिक विषमतेची दरीसुद्धा आपल्या समाजामध्ये आपल्याला खूप वेळा बघायला मिळते. आणि या आर्थिक विषमतेमध्ये सगळ्यात खाली ती जी काही उतरंड आहे त्या उतरंडीच्या सगळ्यात तळाशी, म्हणजे जातीच्या उतरंडीच्या पण सगळ्यात खाली तळाशी आणि आर्थिक विषमतेच्या सगळ्यात खाली तळाशी महिलाच दबलेली असते. असं का होतं? म्हणजे मला तुमच्याकडून विद्याताई हे जाणून घ्यायला आवडेल की आर्थिक सुबत्ता आणि आर्थिक गणितांची सगळी फळी तिला बसवता यावी याच्यासाठी तिचं सक्षमीकरण आर्थिकदृष्ट्या व्हावं म्हणून तुम्ही कसं बघता त्याच्या? जी फळी आपण आखतो, आता मी एक प्रोफेशनल आहे, माझ्या इथे व्यवसाय करणारे पुरुष येतात, रिटर्न भरायला येतात. पत्नीच्या नावाचा बिझनेस असतो पण पुरुष तिची फाईल घेऊन येतो, म्हणजे तिला तिथे स्वातंत्र्य नाही आहे. काही डॉक्युमेंट्स द्यायचे असतात, तिच्या नावाचे बँक अकाउंट्स असतात, ती फक्त सही करते. ते काढल्या जाते रक्कम की ठेवल्याचं ते हेही तिला माहीत नसतं. नियोजन कुठे आणि कसं करायचं हे ती नाही ठरवत. ती नोकरी करते, बिझनेस करते, भरपूर पैसाही घरात आणते, पण त्याचं नियोजनाचं स्वातंत्र्य तिला नाही आहे. ते मिळावं आणि तिने स्वतः सक्षम होऊन पुढे यावं की नाही मला रिटर्न टाकायचं आहे, माझी फाईल आहे, माझे काही डॉक्युमेंट्स आहेत ते कसे आहेत काय आधी हे मला बघायचे आहेत. आणि तेवढं स्वातंत्र्य घरातल्या पुरुषांनी द्यावं. तिला हातचं धरू नये. गृहीत धरून चाललात तर मला नाही वाटत की ती स्त्री कधी पुढे येऊ शकेल. तिलाही स्वातंत्र्य आहे तिच्या विचारांचं, तिच्या आर्थिक सुबत्तेचं की याचं मला काय करायचं आहे, पुढे याचे मला किती फंड्स करायचे आहेत, हे वाढवायचे आहेत, कशात इन्व्हेस्टमेंट करायचे, याचं स्वातंत्र्य तुम्ही तिला द्या. तर तिला नक्कीच घरातलं जर ती मॅनेजमेंट करू शकते, घरात जर ती प्रत्येक गोष्ट सांभाळू शकते तर ऑफकोर्स ती बिझनेसमध्ये खूप पुढे येईल आणि स्वातंत्र्य तिला नक्की मिळेल असं मला वाटतं. हे आर्थिक स्वातंत्र्याच्या बद्दल ज्यावेळेला मॅडम सांगत होत्या त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तिथूनच एक येतो की महिला सक्षम होते पण ती सुरक्षित होती आहे का, हा सुद्धा कुठेतरी फार विचार करण्याची गोष्ट आहे. मीनाताई, तुम्ही या क्षेत्रामध्ये खूप वर्षांपासून काम करतायत आणि पाहतात की महिलांवर अत्याचारच्या खूप घटना काही लाईमलाईटमध्ये येतात, काही पेपरमध्ये वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळतात, काही प्रकाशझोतात येतात, पण असं खूप मोठा हिमनगाचं ते टोक फक्त आम्हाला दिसतं. खाली खूप मोठी अस्वस्थता आहे. तर त्याकडे तुम्ही कसं बघता? आपण म्हणतो महिलांना आम्ही स्वातंत्र्य दिलं किंवा महिलांसाठी अशा योजना आणल्या किंवा महिलांसाठी इतके कायदे 1600 कायदे वगैरे खूप काही महिलांसाठी बोलतो. पण मी जेव्हा धुळ्यापासून दिल्लीपासून परदेशापर्यंतचा प्रवास केला आणि मी स्वतः NGO चालवते. माझी NGO जी आहे ती महिला आरोग्य, स्वयंरोजगार आणि कायद्यावर काम करते. तर जेव्हा आमच्याकडे महिलांच्या केसेस उपलब्ध होत आहेत तेव्हा आम्ही बघतो आहे की एखाद्या मुलीवर किंवा महिलेवर अत्याचार होतो, ती न्याय मागायला जाते, अक्षरशः इतका हॅरेसमेंट होते. पहिले तिचं म्हणजे 18 वर्षाच्या आतील मुलगी असली तिला बालकल्याण समितीसमोर जबाब, तुला सांग कसा अन्याय झाला. मग लगेच ती पोलीस स्टेशनला रेकॉर्डिंग जबाब, सांग तुझ्यावर कसा अत्याचार झाला. मग ती कोर्टात जाते, सांग तुझ्यावर कसा अत्याचार झाला. मग ती 3 वर्ष कोर्टात केस चालते, सांग त्या दिवशी घटना घडली, तू कोणती बांगडी घातली होती, कोणती साडी घातली होती.
आपण सकाळी जेवतो, आपल्याला संध्याकाळी आठवत नाही, 3 वर्षानंतर आणि एखाद्या दुःखाची कहाणी इतकी विचित्र पद्धतीने की ती शेवटी महिला विचारते, मॅडम जाऊ द्या ना, न्याय नाही मिळाला तरी चालेल, पण मला नको आहे न्याय, जाऊ द्या मी अत्याचार सहन करते. हे आम्ही प्रॅक्टिकली अनुभवतो आहे. हे एकदम अत्यंत चुकीची. आणि आम्हाला वाटतं आपण हो न्यायाच्या गोष्टी करतो, पण जेव्हा आपल्याकडे एखाद्या न्याय मागायला येते ना, तेव्हा झटकतो अंग. हा लैंगिक अत्याचाराच्या प्रमाणातलं वाढलेलं आहे. आणि हे अत्याचार तर अगदी अशा काही घटना आल्या की एखादी महिला मूलबाळ होत नाही, एका बाबाकडे गेली, त्याने तिच्यावर रेप केला. अशी केस समोर आल्या ज्या मी प्रॅक्टिकली अनुभवल्या. तर अंगावर काटा येतो. दुसरं, महिलांच्या सुरक्षिततेसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. माझा हा प्रश्न आहे, आज भारताचे कुठलाही जो महिलांचा कायदा असेल तो पहिले दिल्लीत होतो. कायदा किंवा कोणतीही स्कीम दिल्लीहून ती राज्यातून ती जिल्ह्यात येते. तर तिथे AC मध्ये बसणारे लोक असतात, महिलांसाठीच धोरण बनवणारे. आणि घटना घडते झोपडपट्टीत. जिला झोपडपट्टीच माहीत नाही ती ACत बसणारी महिला काय झोपडपट्टीचे कायदे लिहिणारे? हा माझा कॉमन प्रश्न आहे. ज्याला दुःखाची जाण आहे ना तेच सांगू शकतात पीडा काय असते. माझ्या देशातली महिला देह विक्री करून पोट भरताना हे माझ्या देशाचं दुर्दैव आहे. माझ्या देशाची आर्थिक सक्षमीकरण एवढं नाहीच महिलांचं की त्या त्यांच्या परिवारासोबत कष्ट करून पोट भरू शकतात, स्वाभिमानाने जगू शकतात. म्हणून त्यांना अक्षरशः स्वतःचं शरीर विकून पोट भरावं लागतं. हे महिलांचं नाही, ही पुरुषप्रधान संस्कृतीचं, राजकीय वलयाचं, सर्व यंत्रणेचं फेल्युअर आहे. जर माझ्या देशात एक जरी महिला फिमेल सेक्स वर्कर असेल तर. म्हणून त्यांच्या सुरक्षिततेसाठी फक्त तुम्ही कायदे करतात कागदावर. आणि एकदम इतकं खराब पद्धतीने महिलांना विचारलं जातं ना, ते ऐकलं पण नाही जात इतक्या पद्धतीने. हा महत्त्वाचा मुद्दा. कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे, पण तेवढ्या प्रमाणात समुपदेशन केंद्र भारतात वाढलेले आहेत का? ती न्याय मागायला केव्हा जाईल? एखाद्या महिलेला घटस्फोट पाहिजे, तो घटस्फोट ती म्हातारी झाल्यावर मिळणार आहे का? फास्ट म्हणजे पुनर्वसन कसं होईल? मला काय म्हणायचं आहे, जर त्या महिलेला मनापासून तिचं पुनर्वसन करायचं, तिला घटस्फोट घ्यायचं, घेऊ द्या. म्हणजे ती तरी तिच्या पद्धतीने जीवन जगायला मोकळं. तिला घटस्फोट लवकर मिळत नाही, तिला न्याय मिळत नाही. परत अजून महत्त्वाचं, महिला बचत गट खूप मोठा विषय. सक्षम होणार महिला. बचत गटाचा उपयोग राजकीय लोकांनी काय केला? झेंडा धरा, सकाळी हा झेंडा धरा 300 रुपये रोज, दुपारी दुसरा झेंडा धरा 300 रुपये रोज. तेवढ्याच तुम्हाला बचत गटाच्या महिला आढळतात. पण मात्र पहिले तरी महिलांना पोषण आहार वगैरेच्या स्कीममध्ये बचत गटाच्या महिलांना गावातल्या गावात काम मिळायचं, हे सुद्धा महिलांचं काम हिसकावलं गेलं. आता कोणतंही टेंडर निघतं, ते टेंडर राज्यातून निघतं, एक मोठा ठेकेदार तो मॅनेज करतो, ते टेंडर तो माणूस घेतो आणि तो मग तिथून त्याला जर 110 रुपये मंजूर असतील तर ते काम तो ठेकेदार जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत आणत 110 रुपयाचे त्या महिलेला 10 रुपये भेटतात. कसं काय? का बरं तुम्हाला महिला सक्षम करायच्या आहेत? तुम्ही ठेकेदाराला का कामं देतात? तुम्ही का नाही कामं देत? तुम्ही गावात का नाही कामं देत? लाईट बिल घेण्याचं गावातल्या महिला, बचत गटाच्या महिला लाईट बिलाचे टेंडर घेतील, गणवेश गावातल्याच महिला शिवतील. अक्षरशः गणवेश शिलाईच्या कामाचं इतकं 3-13 त्या मुलांना 6 महिने उलटून गेले, पण गणवेश शिवून मिळाले नाही, अंगावर घालायला भेटले नाही. कारण काय? टेंडर मुंबईचं पास झालेलं होतं आणि ते तालुका लेव्हलवर शिवायला बायाच भेटत नव्हत्या, म्हणून वेळेवर ते गणवेशच झाले नाही. मग तुम्हाला गावातल्या महिलांना द्यायला काय? म्हणजे बचत गटाच्या महिलांना किंवा इतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा रोजगार हिसकवण्याचं कामसुद्धा राजकीय लोकांनी केलं. मला दाखवा ना तुमचा कोणता अजेंडा आहे महिलांच्या बाबतीत. तुम्ही मला सांगा. असा न्याय मिळायला पाहिजे. कायदा तयार झाला, पण तो कायदा किती महिलांना खरोखर तेवढ्या वेळात न्याय देऊ शकला? नाही देऊ शकला. मी अशाही महिला बघितल्या, अक्षरशः उच्च पदावर नोकरी करणाऱ्या महिला, त्यासुद्धा अत्याचाराच्या बळी पडल्या. कधी बॉसचा अत्याचार, कधी कोणाचा अत्याचार. आणि एखादी घटना घडल्यानंतर अजून त्याच्यातलं वाईट घटना की राजकीय पुढारी ते घटना दाबून टाकण्यासाठी त्या पोलीस स्टेशनला फोन करतात. आमच्याविषयी काय तुम्ही आम्ही काय तुमच्या बहिणी नाहीत का? तुम्ही असं कसं काय करू शकतात? तुमची एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या बहिणीवर जर अन्याय झाला तो असं सांगेल केस दाबून टाका, नाही सांगणार. पण गरिबाची असते ना, म्हणून ते काही पण चालतं. श्रीमंतांच्या तर सगळंच चालतं. एकदम चुकीचं हे बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने वाईट वाटतं हे सगळं बघून. आणि अजून दिल्लीत घटना घडते, माझ्या धुळ्यातल्या महिला मोर्चा काढतात, पण धुळ्यात एखाद्या मुलीवर किंवा महिलेवर घटना घडली, अत्याचार झाला, तर आमच्या महिला मोर्चा नाही काढत. म्हणजे दिल्लीविषयी तुम्ही इतक्या सिरियस, मग धुळ्याविषयी का नाही? महाराष्ट्राविषयी का नाहीत?
म्हणजे आम्हाला महिला अत्याचार पब्लिसिटीचा विषय आहे. मी जर निवेदन दिलं, निवेदन देताना फक्त निवेदन देताना फोटो, पुढे काय झालं? कारण मी निवेदन दिलं तर मी पेपरला येईल, मग वाटेल ना अरे हो यांना महिलांविषयी फार सहानुभूती आहे. तेवढ्यासाठी महिलांचं अत्याचाराला मी महिलांची वाली म्हणून बघितलं जाईल. पण त्यांना ॲक्च्युअल एकही निवेदन, मी तर म्हणते निवेदन फक्त पब्लिसिटी स्टंट, फोटो पब्लिसिटी, मीडिया पब्लिसिटी. ॲक्च्युअल जे खरे काम करतात ते कोणता फोटो पण काढत नाही, तो ते कुठे टाकत पण नाही, आणि जे कामच करत नाही ना तेच फोटो पब्लिसिटी करतात. आणि म्हणून जर खरोखर महिलांना न्याय द्यायचा असेल, आर्थिक सक्षम करायचं असेल, स्वयंरोजगार द्यायचा असेल, कायदा द्यायचा असेल, तर त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीची स्ट्रॉंगली अंमलबजावणी करा. कोणतीही महिला हे लाडकी बहीण देऊन 1500 रुपयात खुश करणं हे समजू नका. 1500 रुपयाने कोणतीच बहीण लाडकी होणार नाही आहे. तर असा एक खुश करणे प्रोग्राम सोडला पाहिजे. झेंडे हातात जे देणं सोडलं पाहिजे. गावातल्या गावात प्रत्येक जो रोजगार आहे तो दिला पाहिजे. आणि सर्व सेक्टरला महिलांना आरक्षण आहे. मी NGO चालवते, NGO सेक्टरला महिलांसाठी कोणत्याच संधी नाही. उलट आम्हाला असं सांगितलं जातं, मॅडम तुम्हाला असं वाटतं का हा प्रोजेक्ट महिला करू शकतात? नाही, हा पुरुषच करू शकतात. म्हणजे NGO सेक्टर तर एकदम पायधुळी, महिलांसाठी नाहीच ते सेक्टर, अशा पद्धतीने बघितलं जातं. आणि म्हणून हे असंच चाललं तर मला नाही वाटत महिलांना न्याय मिळेल. आणि महत्त्वाचं हे तर झालं बाहेरचं, पण मी जेव्हा बऱ्याच कॉलेजमध्ये व्याख्यानाला जाते तेव्हा मला काही मुलींनी असा प्रश्न विचारला, मॅडम नेहमी तुम्ही आम्हाला असं सांगतात तू असे कपडे घालू नको, असं वागू नको, असं बोलू नको, तुम्ही तुमच्या मुलाला का नाही चांगलं वळण लावत? तुझ्या मुलाला म्हणे तुम्ही आम्हाला म्हणतात ना की तू जिजाऊ बन, तू सावित्री बन, तुम्ही तुमच्या मुलाला का नाही सांगत तू शिवाजी बन? थोडक्यात काय, घरातले संस्कारसुद्धा तेवढेच महत्त्वाचे. आणि आपण मुलीला रडायला नाही, लढायला शिकवलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. हाही एक आता शेवटी तुम्ही जे बोललात तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे की नातेसंबंध जे तयार होत जातात, कॉलेजमध्ये मुलं मुली असतात, कपडे कसे घालावे, कसं वागावं, त्याची एक आचारसंहिता खरं म्हणजे संस्कारातून यायला हवी असते. पण ती येत नाही. आणि ती येत नाही म्हणून मुलं उच्छृंखलपणे मुलींना छेडतात. कॉलेजेसच्या, शाळांच्या दाराशी हे सगळे प्रकार घडतात. मुलींनी कसं वागावं, मुलांनी कसं वागावं याची खरं म्हणजे एक आचारसंहिता आपल्याकडे एक छान पद्धतीने आलेली होती, ज्याला सोशल ऑडिट आपण म्हणत होतो. ती मागे पडत गेलं आणि त्याच्यातून खूप गुंतागुंतीचे प्रश्न आले, ज्याला धर्माचं, जातीचं लेबलसुद्धा चिकटवलं गेलं पुढे जाऊन. आणि मग नंतर असं पण म्हटलं गेलं की हा लव जिहाद आहे का, किंवा आणि असं काहीतरी घडतं आहे का की ह्या प्रेमाच्या संकल्पनेला धर्माच्या नजरेतून बघायचं का, आणि हे सगळं काही गुंतागुंतीचं होत चाललं. तुमचं काय मत आहे? टॉपिक बहुत अच्छा लिया आहे आपने, कारण तुम्ही डॉक्टर आहात तर पंचनामा तर आवश्यकच आहे. तर म्हणून मला हा जो महाराष्ट्रामध्ये आपला जो सरकार म्हणजे सिस्टम बदलण्याचा जो हा प्रक्रिया चालली आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही महिलांचा जो विचार घेतला तो फार महत्त्वाचा आहे. आता तुम्ही भरपूर चांगले विषय घेतले, पण मी आमच्या गोहर साहेबांची 2-3 लाईन आहेत त्याच्याने सुरुवात करते की मैं अकेली नहीं, ये जो नफ़रत दिलों में दिमागों में है, ये सियासत है, ये धर्म हरगिज़ नहीं. मैं अकेली नहीं जो परेशान हूँ, मैं अकेली नहीं जो परेशान हूँ. तो इसीलिए हमें ये चाहिए कि हमारा जो कल्चर था, हमारा जो सिस्टम था, उसे हमें किस तरह से बनाए रखना चाहिए. जो हमारी एकता है, अखंडता है, जो हमारी स्कूलों की संस्कृति है, हमारी जो संस्कृति है, इन द सेंस मतलब मैं ये नहीं चाहूँगी कि मेरे ही धर्म के आधार पर सारी दूसरी संस्कृति भी बने. मैं ये चाहूँगी मिलजुल कर हम जो एक नया हमारे सपनों का भारत, मेरे सपनों का भारत, जिसमें मैं खुलकर जी सकूं, मैं अपने लोगों से खुलकर मिल सकूं, मैं मेरी मंगल से बिल्कुल बिंदास जाकर उसको बोल सकूं कि मंगल तुझे दीपावली की बहुत बहुत शुभकामनाएं यार, चल अपन जाके कुछ अच्छा करते हैं. तो ये हेजिटेशन जो है, ये जो नफ़रत फैलाई जा रही है, चाहे वो बच्चों में हो, लव जिहाद के नाम से हो, तो इसे कहीं ना कहीं हमारे जैसे लोगों को दूर करना चाहिए. और सबसे बड़ा मुद्दा ये है कि जो स्कूलों में संस्कृतियाँ सिखाई जा रही है,
प्राध्यापकों के माध्यम से, घर से तो बच्चा तैयार होकर आता है, लेकिन उसको स्कूल में क्या सिखाया जा रहा है, ये इम्पॉर्टेंट है हमारे लिए ये देखना कि हमारे बच्चे जाकर कहीं कोई ऐसा डोज तो नहीं ले रहे जिसकी वजह से उनका जो दिमागी हालत है, दिमागी संतुलन है, पढ़ाई के बजाय वो धर्मों में बंटकर मतलब वो संविधान को छोड़कर बात करने लगे हैं। हमें हमारे संविधान ने ये इतना हक दिया है कि हम क्या पहन सके, हम क्या खा सके, हम किसके साथ बैठ सके, हम किसके साथ शादी कर सके, हमारा हक है। हमें संविधान ने ये हक दिया है कि हम किस तरह से हमारी ज़िंदगी बसर करें। प्लस उसमें ज़बरदस्ती वाला क्राइटेरिया ना हो कि हमें किससे शादी करनी है तो वो किसी के दबाव में आकर हमको शादियाँ नहीं करनी। वो हमारे मतलब दोनों फैमिलीज़ को मिलजुल कर ये हमें ध्यान रखना चाहिए कि हमारा समाज इसको एक्सेप्ट करे, इसमें किसी भी तरह की परेशानी ना हो या फिर कोई ऐसा वंचित प्रकार ना हो कि जिससे वातावरण में खराबी हो। ये भी हमें ध्यान रखना होगा, ये हमारे बच्चों को हमें सिखाना होगा कि अभी वो दौर नहीं है। अगर तुम्हें तुम्हारे फैसले लेना है तो बेशक आप संविधान के दायरे में आके वो फैसला लो, और जो इसमें पॉलिटिक्स करे, इसमें राजकीय जो मतलब जिनको राजकारण करना है वो ऑब्वियसली वो करेंगे, तो उनसे दूर रहकर तुम अपने प्यार भरी दुनिया का एक संसार बसाओ। और यहाँ जो सिस्टम तैयार होने जा रहा है दूल्हे में, खासकर मैं अपने दूल्हे को बचाना चाहूँगी, क्योंकि बहुत सालों से हमने देखा 2008 से 13 से मंगल ने भी बहुत सारे काम किए, नीलम जी ने भी बहुत सारे काम किए, हमारी सभी महिलाओं ने जो हमने एकता मतलब मजबूत रखने का काम किया है दुल्हे में। और हम नहीं चाहेंगे कि हमारे बच्चे, दूसरों के जो राजकीय बच्चे वो तो जा रहे हैं देश में विदेश में पढ़ रहे हैं, सेटल डाउन हो रहे हैं सब कुछ, लेकिन हमारे बच्चों को बहकाया जा रहा है कि जाके तुम लड़ो, तुम मुसलमान से लड़ो, तुम हिंदू से लड़ो। और वो किसी के हाथ में हरा झंडा दिखाकर, किसी के हाथ में ऑरेंज झंडा दिखाकर तुम बाइक पे रैलियां निकाल रहे हो। ये क्या हो रहा है? रंगों में मत बांटो हमें सुकून से रहने दो, मेरे दूल्हे को सुकून से रहने दो। मैं चाहती हूँ कि मेरे दूल्हे में पीस बना रहे। मैं नहीं चाहती कि यहाँ पर दंगे हो या किसी मुसलमान या हिंदू के नाम से, लव जिहाद के नाम से कोई टकराव हो। मैं चाहती हूँ यहाँ पर विकास की बात हो, यहाँ पर करप्शन मुक्त जो चीज़ें हैं वो डेवलप हो। जो अभी मेरे मंगल ने बताया कि जो ठेकेदारों की बात कही उन्होंने, तो वो भी बिल्कुल गलत है। महिलाओं के विषय में शोभा जी ने बताया कि उन्हें रोज़गार मिलना चाहिए, उन्हें 1500 की ज़रूरत नहीं है, उन्हें रोज़गार की ज़रूरत है। वो स्वाभिमानी महिलाएं हैं। मुझे लगता है वो पैसे उन महिलाओं ने वापस कर देना चाहिए कि ये आप हमें भीख दे रहे हो, हमें हमारा अधिकार चाहिए, हमें जीने के लिए रोज़गार चाहिए। ये देकर आप खामोश मत बिठाओ हमें। और ये हमारा ही पैसा है, कहाँ से लाए तुमने पैसे? भाई शिंदे जी, आपने आपके घर बार बेचकर तो हमें पैसा नहीं दिया, ये हमारा ही पैसा आप लौटा रहे हो। हमें ऐसी सरकार चाहिए जो हमें रोज़गार, हमारे अधिकार दे, हमें जीने का न्याय जो व्यवस्था है वो अच्छी हो हमारी। ये मैं चाहूँगी। बाकी आप और भी जो विषय है उसमें मैं ज़रूर आपसे बात करूँगी। धन्यवाद। एक स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल आपण हे सगळं बोलतो आहोत। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की किती विधानसभेमध्ये स्त्रिया होत्या। विधानसभेमध्ये निवडून गेल्यानंतर 2019चं जे 14वी विधानसभा होती, तर त्या विधानसभेमध्ये फक्त 24 महिला या निवडून गेलेल्या होत्या आमदारकीच्यासाठी म्हणून। 288 साधारण आमदार असतात आणि त्याच्यात 14-24 असा आकडा महिलांचा असतो। यावेळेला 360 महिलांनी आवेदनपत्र भरलेलं आहे आणि त्या लढतात पण आहे। किती निवडून येतात हा प्रश्न आहे। ते फक्त जॅकेट गुलाबी झालं किंवा बहीण लाडकी झाली म्हणून महिलांचे प्रश्न सुटणार आहेत का, हा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा राजकारण्यांना विचारला जातो। राजकारणाकडे महिला कसं बघतात हे आपण जाणून घेतो आहे। लाडक्या बहिणीच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनीच बहिणींच्या अवस्थांबद्दल वर्णन केलेलं आहे। आता मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की या शहराला बदलण्यासाठी तुमच्याकडून काय नेमकं येणं अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे, काय बदल होणं अपेक्षित आहे, तुमच्या क्षेत्रामध्ये काय घटनाक्रम घडू शकतात की ज्याच्यामुळे हे शहर चांगलं आणि कुठेतरी चांगल्या दिशेला जाईल। या विधानसभेत उभे राहिलेल्या सगळ्या उमेदवारांकडून तुमच्या काय अपेक्षा असतील त्यांनी हे ऐकलं पाहिजे आणि त्याच्यातून बदल झाले पाहिजे।
सर बऱ्याच महिला आहे ना काम करतात आणि धुळ्यात आहे ना आता नाशिक जळगावून मॅनेजर हे ते सगळे कामासाठी येतात. कुठंच महिलांना राहण्यासाठी हॉस्टेल्स नाही. हां, त्यांना जेव्हा लॉजमध्ये थांबावं लागतं, आमचे मॅनेजर्स असतात ना लेडीज मॅनेजर, त्या खूप म्हणजे त्यांना थोडं त्रास होतो की पुरुष लॉजमध्ये आपण थांबतो आहे आणि ज्या लॉजमध्ये ते थांबतात ना तिथं पुरुषना टॉवेल घालून फिरत असतात. बाथरूम सर बोललेच, बाथरूम वीणा चौधरीच्या इथं मी थांबते, आम्ही कॉल करायला थांबतो, मार्केटमधून आलेल्या महिलांना बाथरूमला जायचं असतं की नर जाऊ देत नाही, तेव्हा आम्ही सांगतो अरे इथं बाथरूम नाही आहे 5व्या 4थ्या गल्लीत, तुम्ही जाऊ द्या. तर महिलांची इतकी दुरावस्था आहे. तुम्ही 1500 रुपये दिले, तुम्ही एकही बस स्टँडचं सर, कारण की तुम्ही 4 व्हीलरमध्ये फिरता, आम्ही रोज बसमध्ये फिरतो, बसमध्ये फिरणाऱ्या महिलांना किती त्रास होतो. त्यांनी अर्धं तिकीट दिलं, आम्ही नव्हतं मागितलं, हाफ तिकीट द्या आम्हाला. गळक्या बस आहे मॅडम, एकदम गळत्यात. पाऊस ह्यावेळेस खूप होता, बसांमध्ये पाऊस पडतो आणि त्या बसांमध्ये आम्ही प्रवास करतो. कंडक्टरला वाटतं तो जावाई आहे, आम्हाला महिलांना चढवलं म्हणजे त्याची खूप मोठी जबाबदारी होती आणि त्याने आम्हाला बसमध्ये घेतलं. सर तो म्हणजे अक्षरशः महिलांना पाहून ना असं विकृतपणे हसतो की एवढ्या महिला बसमध्ये चढल्या. आम्ही नाही मागितलं होतं की आम्हाला अर्धं तिकीट द्या. आम्ही वर्किंग महिला कोण रोज गावी जातो? हां, घरगुती महिला रोज गावी जातात का? त्यांना लॉलीपॉप नका देऊ ना, त्यांना काम द्या. आम्ही म्हणतो अरे मी नगरहून धुळ्यापर्यंत येत होते, बाथरूमला 5 ते 6 तास थांबूच शकत नाही मॅडम. मी मनमाडच्या बस स्टँडला उतरले, आता आम्ही 50शीचे झालो, आमच्याकडे कमोड असतात, आम्हाला खाली बसवत नाही. हां, आता तिथलं ते बाथरूम जंक्शन आहे, जिथं रेल्वेचं जंक्शन आहे की सगळ्यात इथून शिर्डीसाठी मनमाडला लोक येतात, ते मनमाडचं जर सर पाहिले स्वच्छतागृह इतकं घाणेरडं की मी ना टेकून जेव्हा बसले ना मला असं वाटायचं माझा हात कापून टाकू, आणि बाथरूम इतक्या वेळेस थांबू शकत नाही. तर तुम्ही का बरं बस वाढवत नाही महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी? ज्या मुली कुसुंबा, फागणा, मुक्तीहून जे विद्यार्थी चढतात ना, कंडक्टर इतकं घाणेरडं त्या विद्यार्थ्यांना चढवताना त्रासदायक बोलतो, आले सगळे असं, म्हणजे त्याला असं वाटतं की मी उपकार करतो आहे. का बरं असं होतं? विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बस का नसतात? महिलांसाठी स्पेशल बस का नसतात? तुम्ही नका देऊ ना अर्धं तिकीट, आम्ही तिकीट काढू ना, आम्हाला नाही पाहिजे अर्धं तिकीट, आम्ही कुठं मागायला आलो होतो? तुम्ही हे लॉलीपॉप जे दिलं आहे ना हे बिलकुल चुकीचं आहे. तुम्ही हे 1500 रुपये न देता आम्हाला कामं दिली असते ना, MIDCत आमच्या महिलांना कामं दिली असते. साक्रीत इतक्या छान गोधड्या बनवतात, खानदेशात इतके छान नागलीचे पापडं बनतात, केले असते ना, आम्ही आहोत ना, आम्ही त्या महिलांना गोळा केलं असतं, आम्ही कामं दिले असते. मिरची पावडर असतो, खानदेशचा खास मसाला असतो खिचडीचा, तो फॉरेनला जातो, तर आम्ही नसतं बनवलं का? हां, महिलांना उद्योजक बनवा ना. धुळ्याचे राजकारणी लोक फक्त त्यांचंच भलं करताय. आमच्या एकही महिलेला आजपर्यंत आम्ही एवढ्या जणी आहे की कोणत्या राजकीय पक्षाच्या एखाद्या पुढाऱ्याने आम्हाला हेल्प केली असेल, कधीच नाही. दवाखान्यात सिव्हिलमध्ये जेव्हा त्या महिलेची डिलेवरी होते मॅडम, ते सिव्हिल सरांनी त्या दिवशी हे केलं, त्याच्यावर व्हिडिओ काढला. इतकं घाणेरडं असतं मॅडम तिथलं, म्हणजे त्या महिलेने बाळाला जन्म द्यायचा आनंद नसतो तिला, इतक्या घाणेरड्या अवस्थेत ते तिथले सिव्हिल आहे. का बरं ते सुधरत नाही? महिलांना आरोग्य का चांगलं देत नाही? महिलांना कामं का देत नाही? आमच्या आतमध्ये खूप आहे, आम्हाला काय काय नाही मिळत आहे. अहो महिलांना न्याय नाही मिळत. खूप प्रश्न आहे हो सर, खूप प्रश्न आहेत महिलांचे, किती सांगावे आणि किती हे करावे. रडूनसुद्धा पुरणार नाही आणि बोलूनसुद्धा संपणार नाही असं आहे. आई म्हणजे भीक मागू देत नाही, बाप जगू देत नाही, अशी परिस्थिती आमच्या महिलांची आहे. आधी म्हणत होते की 60 वर्ष यांनी राज्य केलं, मग त्याच्यानंतर हे आले पाहिजे, त्याच्यानंतर ते म्हटलं की आता देश विकायला निघाले, हे पण आता बदलले पाहिजे. फक्त त्यांना बदलून चालणार नाही, तर आपल्याला सुद्धा बदलावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, आणि फक्त आम्ही आता स्त्रिया आहोत, महिला आहोत म्हणून फक्त आम्ही महिलांना बोलतो असं नाही, तर पुरुषांनी देखील यामध्ये सामील व्हायला पाहिजे. कारण आम्ही बघितलं आहे सर, फक्त महिलांवरच अत्याचार होत नाही, पुरुषांवर देखील अत्याचार होतो, परंतु पुरुषांची दखल कुठेच घेतली जात नाही. आता बहुतेक ठिकाणी आपल्या धुळे शहरामध्ये किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये महिला बाल कल्याण अंतर्गत डोमेस्टिक व्हायलन्स सेंटर्स आहेत,
जे महिलांवर अन्याय अत्याचार होतात ते निवारण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. मग कितपत अशा काही सक्सेस स्टोरीज आहेत ज्या तुम्ही समाजापर्यंत मांडल्या किंवा तुम्ही शासन प्रशासनापर्यंत त्या मांडल्या, मंत्र्यांपर्यंत तुम्ही गेले, असं कधीच आम्हाला आत्तापर्यंत बघायला मिळालं नाही. म्हणजे जे काही प्रकल्प आले, ज्या काही समस्या असेल त्या ठिकाणी फक्त सेटलमेंट अँड सेटलमेंट ओनली. आप भले नॉनवेज नहीं खाते हो, पर मैं आपको एक बात बताना चाहूँगी मैडम की आजही आपल्या या संस्कृतीमध्ये कोंबड्याचं किंवा बकऱ्याची जी टांग असते ती मुलाच्या ताटात जाते. इथे सुद्धा लिंगभेद आपल्याला दिसतो. म्हणजे घरातूनच तुम्ही लिंगभेद हा जो आहे, काही ठिकाणी लिंगभेद समभाव म्हणतात, मग तुम्ही असं का म्हणता? शाळेमध्ये सुद्धा मुलींची एक रांग असते आणि मुलांची एक रांग असते, तुम्ही का मिक्स करत नाही? ज्या वेळेला ते मिक्स बसतील त्यावेळेला त्यांना असं एकमेकांविषयी वासना कधीच राहणार नाही आणि पुढे घडणारे जे काही प्रकार आहेत हे सुद्धा होणार नाही. आत्ताच माझ्या मैत्रिणींनी आत्ता जे नाजमीनने सांगितलं की लव जिहादवर ती पण आता बोलली की मुलं मुली जे आहेत, तरुण मुलांचं आत्महत्येचं प्रमाण फार वाढले आणि घरातून मुली पळून जाण्याचं सुद्धा प्रमाण खूप वाढलं आहे. तुम्ही त्यांच्याशी फ्रँकली आणि मित्रत्वाचं जर कधी नातं ठेवलं सर, तर ह्या गोष्टी फार कमी होतील. कारण मुलांना असं वाटतं की नाही ही मला नंतर मिळणारच नाही, किंवा मुलीला वाटतं की हा मला नंतर मिळणारच नाही. अशा खूप साऱ्या केसेस आमच्याकडे आहेत सर, की ज्या वेळेला पालक हतबल होतात. आपण कायद्याला बोट लावू शकत नाही किंवा कायद्यामध्ये आपण इंटरफेअर करू शकत नाही, परंतु 18 वर्षाचा जो क्रायटेरिया लावला ना सर, तो मुलीला जर कधी 21 वर्षाचा लावला आणि मुलाला जर कधी 25 वर्षाचा लावला तर घरातून पळून जाण्याचं प्रमाणसुद्धा कमी होईल. आम्ही प्रॅक्टिकल वर्क केलं आहे. आणि आता ज्या काही समित्या आहेत सर, की संजय गांधी निराधार समिती आहे, श्रावणबाळ योजनेची असेल, महिला बाल कल्याणची असेल, आर्थिक विकास महामंडळची असेल, ICDSची असेल, त्या ठिकाणी ज्या समित्या आहेत सर त्या ॲज इट इज आहेत. तुम्ही त्याच्यात बदल का नाही करत? त्यांनी आत्तापर्यंत काय केले, कोणते मार्गदर्शन केले, कोणत्या सक्सेस स्टोरी केल्या, किती त्यांनी घरं बसवलेत, किती लोकांना तुम्ही त्यांच्या संसाराला लावलं, किती लोकांचे तुम्ही घटस्फोट केले, किती लोकांनी तुमच्याकडनं हँडलच नाही झालं त्यांना तुम्ही कोर्टापर्यंत पोहोचवलं, हे तुम्ही शासन प्रशासनाला जरा दाखवा ना. हे कुठेच नाही आहे, हे फक्त आहे ना आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खात आहे. एक एपिसोड होणार आहे, इतकं बोलता येणार आहे सगळ्यांना. मी बोलतच नाही. तर तुम्ही प्रत्येक महिलेला हाताला काम द्या. म्हणजे 1500 रुपये लाडकी बहीण योजना देण्यापेक्षा तिला 2-3 हजार रुपये घरातल्या घरात ती कमवू शकते असं रोजगार द्या. कारण लाडकी बहीण योजना तयार झाली तर त्याच्यात सर्वात महत्त्वाचं कुठलीही योजना तयार होते तर ती योजना तयार होताना पहिले तिचं बजेट असतं सर, की ती योजना आजपासून 25 वर्ष चालवायची असेल तर तिचं बजेट कुठून कशा पद्धतीने येईल. जसं आम्ही बालसंगोपन चालवतो, अनाथ मुलांना आम्ही 2250 प्रमाणे पेन्शन देतो, कोणाचे आईवडील वारलेले असतील शिंदखेडा तालुक्यासाठी, तर त्याच्यात शासनाने 1972 पासून आत्तापर्यंत बजेट दिलेलं आहे. तसं लाडकी बहीणमध्ये नेमकं तुम्ही कोणतं बजेट केलेलं आहे ते मला जाहीरपणे सांगावं की ही योजना आम्ही 25 वर्ष चालवू शकतो. असं कोणतंच बजेट नाही, फक्त मतदान आता येणार तोंडावर आणि लाडकी बहीण दिली गेली म्हणून त्या योजनेत फारसं तथ्य आहे असं मला वाटत नाही आणि ती भविष्यातही चालेल असं मला वाटत नाही. दुसरं महत्त्वाचं की तुम्ही आम्हाला सुरक्षित जीवन द्या. म्हणजे आमच्यासाठी कायदे बनले ना, तो कायदा जसा बनला ना तसाच्या तसा इम्प्लिमेंट करा, त्याला उशीर करू नका. तर सुरक्षितता. नंतर आम्हाला महत्त्वाचं, आम्हाला चांगलं आरोग्य द्या. कारण आरोग्य सुविधा ज्या आहेत सरकारी यंत्रणेत व्यवस्थित दिल्या जात नाही आणि सरकारी यंत्रणेत वास्तविक जो माणूस पगार घेतो शासनाचा तो जनतेचा एक कर्मचारी जो आहे तर त्याने जनतेचे सगळे कामं करायला पाहिजे. पण कुठलं अगदी सरकारी यंत्रणेत कुठल्याही, मी जेव्हा आम्ही सरकारी कार्यालयात फिरतो शिपायापासून तर सर्वोच्च पदापर्यंत प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं ना आम्ही यांच्यावर खूप उपकार करतोय. तुम्ही कोणीही आमच्यावर उपकार करत नाहीत, आम्ही आहोत म्हणून तुमचे पगार आहेत. म्हणून सर्वात महत्त्वाचं ही जी वागणूक आहे ना ही बदलली पाहिजे. आम्ही तर काही सहन नाही करत कोणाचं, आम्ही उत्तर द्यायचं ते देतो. भ्रष्टाचारमुक्त, धुळे म्हणण्यापेक्षा भारत, कारण भ्रष्टाचार ही माझ्या भारत देशाला लागलेली सर्वात मोठी कीड. अगदी प्रत्येक गोष्टीचं 2% 70% कमिशन रेट झालेत सर. जेव्हा मी 2% 70% कोणती पण व्यक्ती कमिशन देईल तर ती कशाला नीतिमत्ता ठेवून काम करेल, कशाला चांगला रस्ता बनेल,
कशाला चांगला हॉस्पिटल बनेल, कशाला चांगला पुतळा बनेल, नाहीच बनणार. कारण प्रत्येक व्यक्ती जे काम घेते ना ती खूप मोठं कमिशन देऊन घेते, एकदम वास्तव. तर भ्रष्टाचारमुक्त देश पाहिजे आम्हाला. मोफत शिक्षण, कारण खूप साऱ्या मुलामुलींचं शिक्षण 12वी नंतर पैशासाठी थांबतं. अगदी चांगले चांगले मेरिट मिळवलेली मुलं, आईवडिलांकडे पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडताना आम्ही बघतो आहोत. तसं कायदा जर कडक केला ना, 2, 4, 5 लोकांना कडक शासन केलं ना, तर कोणतीही व्यक्ती गुन्हा करताना 4दा विचार करेल. आणि म्हणून कायद्याची कडक अंमलबजावणी माझ्या देशात झाली पाहिजे. तेव्हाच महिला, मुले आणि माझा भारत देशातला प्रत्येक व्यक्ती हा सुरक्षित राहील. महिला जेव्हा उद्योग वगैरे उभारायला जाते ना सर, तिचा सिबिल स्कोअर बघितला जातो. जी महिला कधी घराच्या बाहेरच निघाली नाही, जिने आजपर्यंत बँकेत पण खातं उघडलं नाही, तिचा सिबिल स्कोअर कुठून तयार होणार आहे सांगा मला. म्हणजे मी 3-4 मीटिंगमध्ये ओरडून सांगितलं बँकर्सला की तुम्ही सिबिल स्कोअर नका मागू. ती महिला आत्ता विधवा झालेली आहे, तिने अजूनपर्यंत घराची पायरी ओलांडली नाही. दुसरं, MIDCमध्ये जागा देताना महिला उद्योजकांना काहीतरी राखीव कोटा ठेवून स्वस्तात जागा द्या, तेव्हा त्या उद्योग उभारतील. किती मोठ्या मोठ्या महिलांसाठी मंडळं तयार केलं, तर त्या सगळ्यांच्या पॉलिसीज ज्या आहेत ना त्या ॲक्च्युअलमध्ये कार्यरत राहिल्या पाहिजे. आणि टार्गेट नको. होतं काय, उदाहरणार्थ एका डिपार्टमेंटला टार्गेट आहे असं करा 150 ते 200 महिलांचे बचत गट करा. मग ते काय करतात, तो बचत गट काय भानगड आहे ते सांगतच नाही. डायरेक्ट तुमचं आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या आणि लगेच झाला बचत गट. शासनाला दिसतं धुळ्यामध्ये 17,500 महिलांचे बचत गट. मी जाहीरपणे विचारते, 17,500 महिलांचे बचत गट आहेत, त्याच्यात एक सक्सेस स्टोरी दाखवा. एक सक्सेस स्टोरी नाही आहे. का नाही? कारण टार्गेट. इतके TB पेशंट पाहिजे, इतके HIV पेशंट पाहिजे, इतके कॅन्सर पेशंट पाहिजे, इतके कुष्ठरोगी पाहिजे, एवढ्या महिलांचे प्रकरण आले पाहिजे आणि एवढ्या असे झाले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात टार्गेट टार्गेट टार्गेट. मग ते टार्गेट धावत पळत सगळे लोक नोकरी वाचवण्यासाठी पूर्ण करतात, पण त्याचा आउटकम काही निघतच नाही. तर आउटकम काढायचं असेल तर टार्गेटपेक्षा त्यामुळे त्यांची अशी मानसिकता तयार करा की तुम्ही खरोखर काम करणार. मला या ठिकाणी असं सांगायचं वाटतं की मी 1-2 वेळेस बँकेत गेली तर आपले सगळ्यांचे वर्षाला 12 रुपये कट होतात, हे तुम्हाला माहिती असेल बरोबर. आजपर्यंत आपण कोणी विचारलं आहे त्याला बँकवाल्यांना की हे 12 रुपये कसले कट होतात. सांगताना काय सांगतात की हा एक विमा आहे आणि महिन्याला तुमचा 1 रुपया जातो. विचार करा सर, आपल्या भारतामध्ये संख्या किती आहे लोकांची आणि अकाउंटधारक किती असतील. एवढ्या अकाउंटधारकांचे ते अकाउंट गुणिले तुम्ही 12 करा, हा पैसा एवढा कुठे जातो. बरं ते ठीक आहे, तुम्ही कुठल्या तरी एखाद्या वेलफेअरसाठी तुम्ही तो करत असाल, पण ज्या वेळेला कोविडमध्ये कुटुंबप्रमुख या व्यक्तीचे जर मृत्यू झाला तर त्या विम्याचा फायदा कोणत्या घराला दिलेला आहे का आजपर्यंत. तर आजपर्यंत दिलेला नाही आहे. म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे त्यामध्ये सुद्धा आपण लक्ष घातलं पाहिजे. आणि राहिला धुळ्याचा प्रश्न, तर मला असं वाटतं ज्यावेळेस कुठे चांगली कामं होत आहेत तर तिथे फक्त तो माझ्या पक्षाचा नाही विरोधी पक्षाचा आहे म्हणून मी त्याला ब्रेक करतोय, म्हणून मी त्याला अडथळा होते. तर असं न करता सर्वपक्षीय म्हणून फक्त धुळ्याच्या विकासाकडे जर लक्ष दिलं तर धुळ्याचा विकास हा खूप अतिजलद गतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने होईल. कि मैं एक वोटर हूँ और मुझे एक अधिकार है मतदान करने का, लेकिन अगर मुझे मेरे धुले के लिए, अभी मैं धुले में रहती हूँ, मुझे धुले के लिए मतदान करना है, तो मैं सभी मतदाताओं को भी इस माध्यम से एक अपील करना चाहूँगी कि मुझे मेरा एक सेफ़ धुले, ग्रीन धुले, वेल एजुकेटेड धुले और एम्पावर धुले चाहिए. और उसके लिए मुझे किसी भी तरह की लालच को बलि नहीं पड़ना है. मुझे किसी भी तरह के जो फेक वो बना के अगर कोई मुझे बहका रहा है कि हम तुमको ये करेंगे या हम तुमको बुलेट दे देंगे या तुम्हारे उद्योग के लिए पैसा दे देंगे, तो मुझे उस तरह की लालच के लिए अपने ज़मीर को बेचना नहीं है. या कार्यक्रमाची सुरुवात जरा 5 मिनटं लांबली होती कारण मंगलताई थोड्याशा उशिरा आल्या होत्या आणि तो मुद्दा खरोखर महत्त्वाचा होता. का उशिरा आल्या म्हणून सगळ्यांनी त्यांना विचारलं. त्यांनी सरळ सांगितलं की पाणी आलेलं होतं, पाणी भरल्याशिवाय मी येऊ शकत नव्हती. धुळ्यामध्ये अजूनही पाणी हा प्रश्न इतका गंभीर आहे, जटिल आहे. महिलांच्या सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न कृत्रिमरित्या अजूनही पाणी आहे. खरं म्हणजे तो प्रश्न त्याही प्रश्नांपेक्षा महत्त्वाचे प्रश्न महिलांजवळ असायला हवे होते. पण गेल्या कित्येक वर्षांपासून 70-75 वर्षांच्या या विकासाच्या प्रवासामध्ये पाणी हा अजूनही ज्वलंत प्रश्न या शहराचा राहतो.
हेच खरं म्हणजे दुःख आहे. लग्नाला जायचं असेल तर घरातली एकच व्यक्ती जाते, एक जण पाणी भरण्यासाठी थांबतो. आज एवढा पाऊस झाला, एवढी पाण्याची व्यवस्था असतानासुद्धा 5 दिवसाला पाणी येतं. माझ्या श्रीरामपूर साईडला, नगर साईडला ज्या शहरांमध्ये म्हणजे पाणीच नव्हतं, तिथं व्यवस्था इतकी छान आहे. पाटाचं पाणी असतं मॅडम. साखर कारखाने आहे. माझं धुळ्यात का नाही होते? मी तिथं होते ना, माहेरी ते हिरवळ, ऊस, शेतं आणि कामाला बाया नाही मिळत, शेतात कामं मिळतात. माझ्या धुळ्याच्याच महिलांना का बरं हा प्रॉब्लेम आहे? पाणी भरण्यासाठी त्या कोणतंही काम असलं तरी त्या सोडून पाणी भरतात, कारण की 5 दिवसानंतर मला प्रॉब्लेम होईल. मी एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. माझ्या घरी जरी पाणी आलं ना, ते मी मॅनेजरला सांगते, सर थोडं थांबवून घ्या, मी पाणी भरून येते. म्हणजे हा प्रश्न आमच्याकडून कधी सुटेल? आणि आमचे घरं लहान लहान आहे, पण पाण्यासाठी भांडे खूप आहे. हां, पातेले, चमच्यात पाणी नाही राहत, पण सगळंच पाणी भरून ठेवतो आम्ही की हे वापरलं जाईल. किती पाणी साठा करायचा? मच्छर का होतात? हे डॉक्टरांचे दवाखाने का चालतात? पाणी न येण्यामुळे. कारण की घरात पाण्याचा साठा एवढा असतो की घरातच मच्छर तयार होतात. तर मला एक धुळ्यात जो पण निवडून येईल ना दादा, बाबा, काका, भाऊ, त्याला एकच सांगणं आहे, आमच्या डोक्यावरचं हे पाण्याचे भांडे उतरव. आता एका माणसाने उतरवले, पाणी तर आलं, पंचायतचं नियोजन नाही आहे, टायमिंग नाही आहे. महिलांना कधी पाणी द्यावं, किती वाजेला द्यावं. तर एक निवेदन आहे, जो कोणी निवडून येईल, जात पात सोडून जो निवडून येईल ना, त्याला एकच म्हणणं आहे, ती डॉक्टर असो, MR असो, का बिझनेसमॅन असो, की शाळा चालवणारी बाई असो, सगळ्यांना एकच प्रॉब्लेम आहे. 5 दिवसाला येणारं पाणी तू ना अर्धा तास 5 दिवस दे बाबा. जे 3 तास 4 तास देतो नाल्यांमध्ये वाहतं. एकही नळांना कॉक नाही आहे. आणि नाल्यांमध्ये वाहतं. नळं धुतात, बकऱ्या धुतात, खुर्च्या धुतात, गोधड्या धुतात, म्हशी धुतात. एवढं पाणी वाया जातं, फिल्टर झालेलं पाणी. तर पाण्याचं नियोजन करा. आणि आम्हा महिलांना हात जोडून विनंती आहे, वेळेवर पाणी द्या, टायमिंगनुसार पाणी द्या आणि चांगलं पाणी द्या. ज्या नगरसेविका निवडून येतात ना, त्यांना एक म्हणते, ज्या दिवशी तू स्वतः नगरसेविका म्हणून काम करेल ना, त्या दिवशी खरं म्हटलं तर आम्ही महिला मोठ्या झालो. अरे नगरसेविका तू होते आणि कामं तुझा नवरा करतो, काय अर्थ आहे? फक्त ती सही करायला येते. मग आम्ही महिलांनी निवडून का द्यायचं? तिला काही कामं माहीत नाही मॅडम. मला सही करता येत नाही. ते फॉर्मवर कुठं सही करायची? 3 फॉर्म दिले होते एका नगरसेविकेला, नाव नाही सांगत मी. तिला सही कुठं करायची? कॉम्प्युटर घेतच नव्हतं. अरे बाई, तू नगरसेविका होती तेवढं तर शिक, बाकी नको शिकू. तर माझ्या बहिणींची मी आबरूचे दिंदोडे नाही काढत, पण आहे ते आहे. तुम्हा नगरसेविका होता, तुम्ही ज्या पदावर जाता, ज्या खुर्चीवर जातात, त्याचा मान ठेवा आणि प्रतिष्ठा ठेवा. तरच आम्ही महिला सावित्रीबाईला सांगू, खरंच तू शिकवलं गं बाई मला, आणि मी मोठे झाले. आज मी जे हक्क मागते ना, सावित्रीने जे म्हणूनच मी आज मोठी झाले. सावित्रीबाई कुठेतरी पाहत असतील की नाही, तुमच्यामुळे आम्ही आज इथं बसलेलो आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण हा कार्यक्रम घेतला 6 महिन्यांनी. आमच्यातलं ना थोडंसं फर्स्ट स्टेशन म्हणा, काही म्हणा, काढायला बोलवत जा, तर आमच्या नवऱ्याने शांतता राहील की आम्ही कुठंतरी बोलून आलो. धन्यवाद. तर खरोखर वुमन एम्पॉवरमेंटसाठी धुळे जिल्ह्यामध्ये खूप सारे बचत गट आहेत. तर त्यांना छोटे मोठे प्रकल्प मिळावेत. महानगरपालिकेने सुद्धा चांगला उद्योग एक उपक्रम हे केला होता की महिलांना स्टॉल लावून दिले. त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी देखील स्टॉल लावून दिले होते. तर छोट्या छोट्या याच्यातून व्यवसायातून महिलांनी चांगली प्रगती केली. पण इथून पुढे जे काही शाळेचे टेंडर असतील, पोषक आहाराचे टेंडर्स असतील, शिलाईचे टेंडर्स असतील, झेंडा असतो म्हणजे तिरंगाचे टेंडर्स असतील, ह्या बचत गटांना द्यावं आणि बचत गटांनी ते टेंडर कंप्लीट करावं. यासाठी बँकांनी त्यांना आर्थिक सहाय्य अगदी कमी प्रमाणाच्या व्याजदरावर द्यावं. बस एवढीच आमची इच्छा आहे. आणि आता बुध बाजार जो बंद झालेला आहे, तर महिला बचत गटांचा जर कधी आठवडे बाजार सुरू केला तर बचत गटातील महिलांनी जे आपला वेळात वेळ काढून किंवा आपल्या
थोडाफार जमापुंजीतून जे काही उत्पादन ते तयार करतात त्यालासुद्धा एक मार्केट व्हॅल्यू मिळेल आणि त्यांना एक बाजारपेठ उपलब्ध होईल. यासाठी मी शासन प्रशासनाला मदत म्हणजे एक माझी विनंती असेल की त्यांना एक प्लॅटफॉर्म एक उपक्रम तुम्ही असा करा की आठवड्यातून एक आठवडे बाजार फक्त आणि फक्त महिला बचत गटांसाठी मिळावा. धन्यवाद. हे खूप महत्त्वाचे प्रश्न होते. महिलांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आम्ही सगळे बोलत असताना या अनुषंगानं खूप साऱ्या चर्चा आज झाल्या. महिला सबलीकरण झालं पाहिजे, महिलांचा विकास झाला पाहिजे, महिलांचे प्रश्न ऐरणीवर आले पाहिजे, हे आपण बोलतो आहे खरं. या महिला भरभरून सगळं बोलत आहेत, या खऱ्या बहिणी आहेत आणि या बहिणींचे सगळे प्रश्न हे उमेदवारांपर्यंत आले पाहिजे, विधानसभेत गेले पाहिजे. या दृष्टीनं विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये यावर चर्चा झाल्या पाहिजे, प्रश्न विचारले गेले पाहिजे, त्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे आणि हा देश खऱ्या अर्थानं सुसंस्कृत, सुजलाम आणि सुफलाम समानतेच्या मार्गावर गेला पाहिजे. या ग्वाहीनं, या अपेक्षांनी, या स्वप्नांनी आपण आज थांबतोय विकासाच्या पंचनाम्यामध्ये. धन्यवाद.